तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्यामध्ये मात्र आता एक असा अर्णवचा जो मित्र आहे तो मित्र मात्र गोव्याला फिरायला गेलेला आहे आणि तो मित्र मात्र आता ह्या राकेशचं आणि ह्या रियाचं जे फोटो आहे तर ते फोटो मात्र अर्णवला कसं पाठवतो आणि अर्णवच्या समोर शेवटी आता ह्या राकेशचं खरं रूप येणार आहे। त्यासाठी मात्र मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून आता अंजलीसमोर आता हे सत्य येणार आहे। कारण अंजली घरी यायला तयार नाही। आता आपल्या बाळाची इतकी अवस्था बिकट आहे, आपली डिलिव्हरी अगदी नॉर्मल म्हणजे क्षणातच होईल अशी भीती मात्र सगळ्यांना वाटत असते। परंतु अंजलीला मात्र राकेशची काळजी असते, ती राकेशच्या मानाचा विचार करते आणि आता हाच राकेश मात्र तिला सोडून आता रियाकडे गेलेला आहे। त्याला काही अगदी अंजलीची किंमत नाही, अंजलीचं काही घेणे देणं नाही असं मात्र आता त्याला वाटत असते। काही झालं तरी आता ही 2-3 दिवस मात्र हॉस्पिटलमध्ये राहील, तोपर्यंत आपण मात्र रियाच्या सोबत तिकडे एन्जॉय करायला हवा। कारण रिया आपलं सगळं काही शॉपिंग वगैरे करणार आहे आणि काही झालं तरी तीच आपल्याला आता आनंद देईल। मग ह्या बावट बायकोच्या नादी लागण्यापेक्षा आपण रियासोबत तिकडे गोव्याला फिरायला गेलो तर एन्जॉय आपल्याला करता येईल। आणि त्यात म्हणजे आता हा दादा, तो दादा आपल्याला सापडू शकणार नाही हे मात्र आता राकेशला वाटत असतं। म्हणून राकेश मात्र आता तिकडे जाण्याचा प्लॅनिंग करतो आणि आता तो रियासोबत जाणारच असतो। बॅग वगैरे सगळे काही शॉपिंग तो करायला आता रियासोबत गेलेला आहे। त्यानंतर आता इकडे अंजली खूप कॉल करत असते। अंजलीला असं वाटतं आता ती शुद्धीवर आलेली आहे आणि राकेश अजूनपर्यंत आपल्याला भेटायला काही आलेले नाहीत, त्यासाठी मात्र आता तिला राकेशची काळजी लागते। ती आता राकेशला फोन करण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु हा राकेश काही फोन उचलायला तयार नसतो। आणि तेवढ्यात आता ऑचमन काकासुद्धा तेथे येतात। आता ऑचमन काका अंजलीला म्हणतात की हे बघा अंजली ताई, अहो तुम्हाला खूप त्रास होता आता आणि राकेश कुठे गेले होते, परंतु मी राकेशला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला आणि राकेश त्यांनी फोनसुद्धा उचलला आणि आता मी त्यांना सगळं काही सांगितलेलं आहे, पण तरीसुद्धा ते तुम्हाला अजूनपर्यंत भेटायला नाही आलेत का। अंजली म्हणते की तुम्ही त्यांना सांगितले। आता ते वॉचमन दादा म्हणतात की हो मी त्यांना सगळं सांगितलं की तुम्हाला चक्कर आलेली आहे आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत अर्णव सर आणि ह्या तरीसुद्धा ते आलेले नाहीत। आता अंजलीला रागच येतो। अंजली म्हणते की आता इतकं माहिती असूनसुद्धा राकेश आपल्याला म्हणजे का भेटायला आले नसतील, त्यांना आपली काळजी नसेल का, नक्की काहीतरी ते आपल्यापासून लपवतात आणि तो जो काही मित्र आहे तो दादा दादा म्हणून तो नक्की त्यांना घेऊन गेला असेल। अंजलीला आता खूप टेन्शन येते, अंजलीला ह्या राकेशचा रागसुद्धा येतो। आता सगळेजण अंजलीला म्हणत असतात की अंजली हे बघ तुझी काळजी घ्यायला हवी, काही झालं तरी शेवटी मात्र आता तुला बाळाची सुद्धा काळजी घ्यायला हवी, त्यामुळे अंजली तू हट्ट करू नकोस। आजी म्हणते की हे बघ अगं शेवटचे दिवस बाकी आहेत, अंजली तू असा हट्ट का करतेस आणि जावई बापू काय म्हणतील। मी जावई बापूंना फोन करते आणि त्यांना विचारते, तू काही झालं तरी आता आमच्यासोबत तिकडे घरी चल। एकतर जावई बापू तुझ्यासोबत नसतात आणि कायम तू एकटे असते, जर तुला काही झालं असतं तर काय केलं असतं। आजी आता ऐकायला तयारच नसते। आता काही झालं तर शेवटी अंजलीला मात्र ते घरी घेऊन जायला निघतात आणि अंजलीच्या डोक्यात फक्त आता हा राकेश भेटायला का आला नसेल याचं विचार सुरू असतात। त्यानंतर मात्र आता इकडे राकेश मात्र रियासोबत मस्त एन्जॉय करत असतो। त्याला आता अगदी ही रिया म्हणत असते की हे बघ आता राकेश मला तुझ्याबरोबर म्हणजे सर्वेश तुझ्याबरोबर आता लग्न करावंसं वाटतं, कारण आता मी तुझ्याशिवाय वेगळं नाही राहू शकत। किती काही झालं तरी आपण लग्न करूयात। आता लग्न करूयात म्हटल्यानंतर आता हा राकेशला धक्का बसतो। राकेश म्हणतो की एकतर माझी पहिली बायको आहे आणि तिलाच सांभाळण्याचे माझे वांदे आहेत आणि त्यात म्हणजे हिचं टेन्शन। आता नक्की काय करायचं, मला आता हिच्याकडून काहीतरी पैसे वगैरे घ्यावे लागतील आणि पैसे घेऊन मात्र आता हिला अगदी त्या शलाकाच्या जागी पाठवावं लागेलच असे तो ठरवतो। जोपर्यंत आता हिच्याकडून मी पैसे घेत नाही तोपर्यंत मात्र मला हिच्याशी सगळं काही नाटक करावेच लागेल। त्यानंतर मात्र तो रियासोबत सगळं काही नाटक करत असतो आणि रियासोबत सगळं काही नाटक वगैरे करून मात्र आता तो तेथून रियाला घेऊन बाहेर फिरायला जातो आणि त्यात म्हणजे आता अर्णवचा एक मित्र आहे, तो सुद्धा गोव्याला आलेला आहे आणि आता तो अंजलीच्या लग्नासाठी आलेला असतो आणि अंजलीच्या लग्नासाठी आलेले असताना तो राकेशला ओळखतो
आता तो विचार करतो की हे तर राकेश जिजू आहेत, अंजली ताईंचे मिस्टर, म्हणजे आपला जो अर्णव मित्र आहे तर त्याचा म्हणजे बहिणीचा हा नवरा आहे, मग तो इकडे काय करत असेल. आता हा संशय त्याला येतो, म्हणून तो आता राकेश आणि रियाचे फोटो काढतो आणि ते फोटो मात्र अर्णव आणि ह्या अंजलीला पाठवण्याचं ठरवतो. नक्की काहीतरी आहे आणि हा फसवतोय, काहीतरी आता नक्की काहीतरी झोळ आहे असं मात्र त्याने ठरवलेलं असतं. परंतु आता जे काही फोटो वगैरे आहे ते सगळे फोटो मात्र आता इकडे पाठवले जातात आणि इकडे पाठवल्यानंतर आता मात्र अर्णवला हे फोटो बघून धक्काच बसतो. अर्णव आता ईश्वरीला हे सर्व काही दाखवितो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, माझ्याकडे एक प्लॅन आहे. प्लॅन असा आहे की आता हे सगळं काही अंजली ताईंसमोर आणण्यासाठी आता आपल्याला काहीतरी करावं लागेल, जेणेकरून हे सगळं अंजली ताईंना विश्वास बसवण्यासाठी काहीतरी पुरावा आपल्याला द्यावा लागेल. आणि तो पुरावा असा आहे की तो पुरावा अगदी मिळवण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल. त्यासाठी आता ईश्वरी म्हणते की आता आपल्या म्हणजे घरी आता रंगपंचमीचा कार्यक्रम झालेला आहे. आता मी असं काहीतरी प्लॅन करते. त्या प्लॅननुसार मी राकेशला आता आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करते. नक्की राकेश आता माझ्या म्हणजे त्याने मला फसवलेलं तर आहेच आणि आता मी त्याला फसवणार आहे. काही झालं तरी शेवटी आता याला कसं फसवायचं, कसं आपल्या जाळ्यामध्ये अडकवायचं हे माझं मी बघते. म्हणून मात्र आता ईश्वरी आणि आता हा घरामध्ये प्रोग्राम असतो. आता घरामध्ये प्रोग्राम असल्यानंतर ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आता काही झालं तरी आता ह्या राकेशला कसं अडकवायचं, कारण आता रियासमोर सुद्धा सत्य आलं पाहिजे आणि रियासमोर सुद्धा सत्य असं आलं पाहिजे की आता म्हणजे ती रिया आहे ना ती मुलगी, तर तिने सुद्धा स्वतः अंजली ताईंसमोर हे सगळं कबूल करायला हवं आणि तरच मात्र आता आपल्याला काहीतरी पुरावा मिळू शकतो. म्हणून मात्र आता ईश्वरीने राकेशच्या म्हणजे त्याला प्रेमात पाडण्याचं खूप मोठं एक नाटक केलेलं असतं. तिने असं नाटक केलेलं असतं की राकेशला म्हणते की हे बघ, मला तो अर्णव नको आहे आणि त्या अर्णवला काही झालं तरी मी काही जुमानत नाही. आता काही झाले तरी मात्र मला त्या अर्णवपासून छुटकारा मिळवायचा आहे. त्यासाठी असं काय करावं लागेल ते मी करायला तयार आहे. म्हणून मात्र आता राकेश म्हणतो की बरं ठीक आहे, आता मात्र मी तुला म्हटलं होतं की तू माझ्याकडे ये म्हणून, आणि हे बघ इंदोर जिलबी मी तुझी अगदी आतुरतेने वाट पाहत होतो आणि तूच मला हवी होती, बाकी कोणी नाही. म्हणून तो आता दोघंही एकमेकांच्या मिठीत येऊन डान्स करत असतात आणि आता डान्स करत असताना मात्र आता जे काही सगळं रेकॉर्ड वगैरे आहे ना, ईश्वरी सगळं काही रेकॉर्ड करून घेत असते आणि आता गुपचूप आता हे फोटो काढले जातात. आता हे फोटो मात्र रियाला पाठवायचे आहे. आता रियाला हे फोटो पाठवल्यानंतर मात्र रिया सगळं काही अंजलीला सांगायला येणार आहे आणि अंजलीचे डोळे ती उघडणार आहे. तर तेव्हा आता सगळं काही अगदी हे झाल्यानंतर आता रियाला जेव्हा हे फोटो पाहिल्यानंतर एक मोठा धक्काच बसतो. म्हणजे हा राकेश आपल्याला फसवतोय, तर ह्या राकेशने आपल्याला फसवलेला आहे. आणि आता मात्र ईश्वरी आणि अर्णव अगदी ते फोटो काढतात आणि त्याला ब्लॅकमेल करून तो जे काही बोललेला आहे ना ते सगळं काही रेकॉर्ड करून घेतात. जे मात्र तो बोललेला आहे ते प्रत्येक गोष्ट अंजलीच्या बाबतीत बोललेला आहे की ती बावड बायको, तिला काय कळतं, आणि मी सिंदोर मी तर पहिल्यापासून तुझ्याच म्हणजे प्रतीक्षेत होतो, तूच मला हवी होती, बाकी मला कोणीही नकोय. आणि आता हे सगळं काही रियाला ऐकवल्यानंतर रिया धावतच आता इकडे अंजलीकडे येते आणि अंजलीला सगळं काही या राकेशचं खरं सत्य सांगते. आता अंजलीला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. अंजलीला असं वाटतं की आपल्याला याने फसवलं, याने असं करायला नको होतं, याने खूप मोठी चूक केली. आता अंजलीला खूप पश्चाताप येत असतो. ती अर्णव आणि ईश्वरीची माफी मागते, कारण तिला असं वाटतं की आपण चुकलो, आपण असं करायला नको होतं. आपण मात्र अर्णव आणि ईश्वरी यांच्यावर म्हणजे विश्वास नाही ठेवला, आपण आपल्या सख्या भावावर आरोप केले आणि शेवटी ह्या आता आपल्याला फसवले. काही झालं तरी आता ह्या राकेशला नाही सोडायचं. एकतर आपल्याला बाळाची काळजी आहे, परंतु आता मात्र रिया ही अंजलीला म्हणते की हे बघा, या नराधमाला जर शिक्षा द्यायची असेल तर मात्र मी तुमची साथ द्यायला तयार आहे. आणि रिया मात्र आता अंजलीच्या बरोबर मात्र आता साथ द्यायला ठरवते, कारण आता जे अंजलीसमोर आता ह्या अर्णवच्या मित्राने जे फोटो पाठवलेला आहे तर अर्णव ते फोटो दाखवितो
आता अंजलीला आणखीनच धक्का बसतो. आता अंजली चक्क माफी मागते. हे बघा, मला माफ करा, कारण जे काही झालेलं आहे ते केवळ मी खरंच ह्या राकेशच्या प्रेमात अगदी आंधळा विश्वास ठेवला. मी असं करायला नको होतं. आता सगळं काही सत्य मात्र ईश्वरीने अर्णव या राकेशसोबत डान्स करून प्रेमाचं खोटं नाटक करून शेवटी भयानक पुरावा मिळालेला आहे. आणि तो पुरावा मात्र आता अंजलीला दाखवला गेलेला आहे. आणि त्याच वेळेस अंजलीचे डोळे उघडतात आणि राकेशची मात्र आता या घरातून कायमचीच हकलपट्टी होते. कारण राकेश जे काही वागलेला आहे तो केवळ चुकीचा वागलेला आहे. आता काही झालं तरी आपण मात्र हे राकेशला या घरात जागा म्हणजे द्यायचीच नाही. आणि या नराधमाला मात्र पोलिसांच्या स्वाधीन करायला पाहिजे. कारण हे जे काही वागलेलं आहे तर तो माफी करण्याच्या लायकीचा नाही. तो आपल्याला फसवतोय, आपल्या बाळाला सुद्धा फसवतो. होणाऱ्या बाळाची सुद्धा त्याला काळजी नाही, कारण वॉचमन काकांनी फोन करून सुद्धा तो आलेला नाही. म्हणून मात्र ईश्वरीने त्याच्यासोबत डान्स करून जे काही आता एक मोठं सत्य पुरावा मिळवलेला आहे आणि त्या पुराव्याच्या आधारे अंजलीचे डोळे उघडलेले आहेत. तर तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.